तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धानोरा महासिद्ध येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काल स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे 331 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळणार आहे। अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, सुसज्ज तपासणी कक्ष, औषध वितरण केंद्र, प्रसूतीगृह, लसीकरण केंद्र अशा सर्व सोयीसुविधांनी हे आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत तसेच आजारांचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। या लोकार्पण सोहळ्याला गावकरी, पंचक्रोशीतील नागरिक, आरोग्य कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अद्ययावत आरोग्य केंद्रामुळे आता परिसरातील रुग्णांना उपचारासाठी दूरवर जावे लागणार नाही। त्याचबरोबर तातडीची वैद्यकीय मदत स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे। यामुळे आरोग्य सेवेत गती व गुणवत्ता दोन्ही वाढण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित नागरिकांसमोर व्यक्त केली। MCN न्यूज मराठी करिता ओम उन्हाळे, धानोरा महासिद्ध।